नमस्कार, मी श्रद्धा. श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. थंडीच्या दिवसात बाजारात लिंबू खूप स्वस्त मिळतात. अशा वेळी या लिंबाचा रस महिनोन कसा साठवून ठेवायचा याच्या 2 पद्धती आज आपण बघणार आहोत. आणि लिंबाचा रस काढून झाल्यावर याच्या साली टाकून न देता त्याचं मस्त असं गूळ घालून चटकदार लोणचं बनवणार आहोत. त्याकरता इथे मी 2 डझन लिंब घेतलेत. लिंब घेताना पातळ सालीचे आणि पिवळे लिंबच घ्यायचे, म्हणजे यात भरपूर रस असतो. या लिंबांना मी स्वच्छ धुवून व पुसून घेतले. आता या लिंबांचे आपण आडवे 2 भाग करणार आहोत. अशा प्रकारे आपण लिंबांचे 2 भाग करून घ्यायचे. अशा प्रकारे मी सगळे लिंबू कट करून घेतलेत. आता आपण याचा रस काढून घेऊया. रस काढण्याकरता इथे मी काचेचा बाउल स्वच्छ धुवून व पुसून घेतलाय. यात कुठेही पाण्याचा अंश नसला पाहिजे, म्हणजे आपण जो लिंबाचा रस काढून ठेवणार आहोत तो वर्षभर छान टिकतो. अशा प्रकारे या सगळ्या लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे. इथे मी सर्व लिंबांचा रस काढून घेतलाय. हा रस भरण्याकरता मी काचेची बरणी घेतली. हिला मी स्वच्छ धुवून पुसून उन्हात कोरडी करून घेतली आहे. आता हा लिंबाचा रस या बरणीत गाळून भरायचा, म्हणजे कुठे बी राहिली असेल तर ती गाळून निघेल. रस भरून झाला की या बरणीला घट्ट झाकण लावून हिला फ्रीजरमध्ये न ठेवता फ्रीजमध्ये ठेवायचं. असा हा लिंबाचा रस जर आपण व्यवस्थित काढून ठेवला तर कडू न होता फ्रीजमध्ये हा महिने छान टिकतो. आता आपण रस साठवण्याची दुसरी पद्धत बघूया. त्याकरता इथे मी सिलिकॉनचा आईस ट्रे घेतला आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही ट्रे घेऊ शकता. आता यात आपण काढलेला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि याला सेट होण्याकरता फ्रीजरमध्ये 2 ते 3 तास ठेवायचे. अशा प्रकारे या रसाचे क्यूब तयार झाले की यांना काढून झिपलॉकच्या बॅगेत किंवा प्लास्टिकच्या डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवायचे. हे क्यूब्स फ्रीजरमध्ये वर्षभर अगदी व्यवस्थित राहतात. सरबत बनवताना 1 ग्लास पाण्यात 1 क्यूब आणि चवीप्रमाणे मीठ व साखर घातली की आपला झटपट लिंबू सरबत तयार होतो. असे क्यूब्स बनवून ठेवले की सरबत बनवणं सोपं होतं. आता ही जी उरलेली लिंबाची सालं आहेत याचं आपण लोणचं बनवणार आहोत. त्याकरता यातल्या सर्व बिया काढून टाकायच्या, नाहीतर लोणच्यामध्ये याचा कडवटपणा उतरेल. अशा प्रकारे सर्व सालींमधून बिया काढून टाकायच्या आहेत. सगळ्या बिया काढून झाल्या की यांना मी 2 भागात कट करून घेते. तुम्ही यांच्या बारीक फोडीसुद्धा करू शकता. अशा प्रकारे मी सर्व साली कट करून यांना कुकरच्या डब्यात काढून घेतल्यात. आता यात थोडेसे आल्याचे तुकडे घालते, पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून त्याला कुकरमध्ये ठेवून 7 ते 8 शिट्ट्या देऊन या सालींना छान शिजवून घ्यायचंय. आपली लिंबाची सालं छान शिजली आहेत. यांना मी एका स्टीलच्या टोपात काढून घेतलंय. लोणचं करताना ॲल्युमिनियमचं भांडं न वापरता स्टीलचं भांडंच वापरायचं. इथे मी जितकी लिंबाची सालं आहेत तितकाच गूळ घालते. यात मी ऑर्गॅनिक गूळ घालते. तुम्ही साधा गूळ किंवा साखर सुद्धा वापरू शकता. गूळ आणि लिंबांच्या सालींना स्लो गॅसवर छान एकजीव करून घ्यायचंय. जसजसं गूळ विरघळेल तसं हे लोणचं पातळ होत जातं. मंद आचेवर याला सतत ढवळत राहायचंय. तुम्ही बघू शकता यातला गूळ पूर्णपणे विरघळलाय. आता 8 ते 10 मिनिटं या गुळात लिंबांच्या सालींना छान शिजवून घ्यायचंय. आता यात मी थोडंसं सैंधव मीठ घालते. आपण साली शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणून यात मी अगदी पाव चमचा मीठ घालते. 1 चमचा काळी मिरी पावडर घालते आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची जाडसर पूड केली आहे ती घालते. आणि यात सोबत 1 चमचा लाल तिखट घालते, म्हणजे आपलं हे लोणचं मस्त आंबट गोड आणि तिखट होईल. आता या सर्व मसाल्यांना गुळात व्यवस्थित मिक्स करून यांना पुन्हा 5 मिनिटं शिजवून घ्यायचं, म्हणजे आपले मसाले लोणच्यात छान मुरतील. मसाले व गूळ छान एकजीव झाला की गॅस बंद करून याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं. आपलं चटपटीत लिंबाच्या सालीचं लोणचं तयार आहे. लोणचं थंड झाल्यावर याला स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. जसं जसं हे लोणचं मुरेल तसं तसं हे चवीला खूप छान लागतं. एकदा बनवा आणि वर्षभर खा. अशी ही लिंबाच्या सालीच्या चटपटीत लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छानशा व्हिडिओसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.